सध्या राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्था, परिषदा असतील, नगरपालिका असतील याच्यासाठी राजकारण तुफान रंगलेलं पाहायला मिळतं. मात्र सोलापूर आणि कोल्हापुरातल्या काही लढती आणि काही घटना ज्या आहेत त्या सध्या लक्ष वेधून घेत आहेत. आजच्या व्हिडिओतून आपण तेच पाहणार आहोत की नेमकं हसन मुश्रीफांना माफी का मागावी लागली. स्वर्गीय भरतनाना भालके यांच्या स्नुषा ज्या आहेत, सूनबाई ज्या आहेत, त्यांनी भगीरथ भालकेंच्या पत्नी आहेत प्रणिता भालके, त्या राजकारणात कसं काय त्यांनी आता ते एंट्री करतायत. त्याचबरोबर सचिन कल्याण शेट्टींचे पुतणे आहेत मिलन कल्याण शेट्टी. या काही रंगतदार लढती आहेत. आपण याच्यावरच एक नजर टाकणार आहोत आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी अभिषेक गावंटे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. पहिल्यांदा जाऊयात आपण अक्कलकोट नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून किंवा तिथल्या आघाडीचे उमेदवार म्हणून मिलन मल्लप्पा कल्याण शेट्टी, जे सचिन कल्याण शेट्टी जे आहेत आमदार यांचे पुतणे आहेत, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत जयकुमार गोरे, त्याबरोबर आमदार देवेंद्र कोठे आणि सचिन कल्याण शेट्टी उपस्थित होते. त्यानंतर दुसरी लढत आहे जी आहे स्वर्गीय आमदार जे आहेत भरतनाना भालके यांच्या सुनबाई आणि भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूरच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी आपला अर्ज दाखल केला. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातलीच अनगर नगरपंचायती सध्या काल परवापासून खूप रंगतदार राजकीय घडामोडींसाठी सध्या ओळखल्या जाते. 17 पैकी 17 उमेदवार जे आहेत ते नगरसेवक म्हणून तिथे बिनविरोध निवडून आले आहेत. त्याची अधिकृत घोषणा फक्त बाकी आहे. आता या ठिकाणी केवळ नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होईल, त्यासाठी मोठं राजकीय नाट्य रंगलंय. त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि छत्रपती शाहू आघाडी कागलमध्ये नगर परिषदेसाठी जी आघाडी झाली आहे ती सुद्धा लक्षवेधी आहे. ही घटना इतकी अनपेक्षितपणे घडली की प्रमुख कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांच्याशी आपण सल्लामसलत केली नाही, त्याबद्दल त्यांची माफी मागतो. आणि एक माफीची पोस्ट जे आमदार हसन मुश्रीफ आहेत, मंत्री आहेत, त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकली होती. त्यांनी त्यात काय लिहिलं की ज्येष्ठ नेते माजी आमदार संजय बाबा घाडगे आणि त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय जो आहे तो मला घ्यावा लागला. त्याबद्दल मी त्यांच्या कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आता या आघाडीमुळे त्यांचा विश्वासघात होणार नाही आणि आपल्यात झालेल्या चर्चेपासून मी ढळणार नाही. उलट शीर्षस्थ नेतृत्वाबरोबर बसून त्यांच्या कार्यकर्त्यांना जादा दिलासा कसा मिळेल याबाबत आपण प्रयत्न करू, असंही त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय. त्यांचा सरळ एक रोख होता की संजय जे घाडगे आहेत त्यांची माफी मागणे, कारण त्यांची गैरसमज त्यांचा झालाय किंवा तो आता मला दूर करायचा आहे, त्यांच्या पोस्टमधून जे आहे ते आपल्याला सध्या दिसून येत आहे. त्यासाठी ते मंगळवारी 18 तारखेला 4 वाजता मटकरी हॉल जो आहे तिथं समरजित सिंह घाडगे आणि ते एक संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका पण स्पष्ट करणार आहेत. दरम्यान कागल तालुक्यात आतापर्यंत ही झालेली अशी पहिली आघाडी नाही आहे. इथं इतिहासाची पुनरावृत्ती, ज्याला आपण हिस्ट्री रिपीट्स असं म्हणतो. तर टोकाचा संघर्ष दोन लोकांमध्ये असताना, म्हणजे समरजित सिंह घाडगे असतील आणि हसन मुश्रीफांचा प्रचंड संघर्ष आपण वेळोवेळी पाहिलाय, तरी ते लोक या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आलेत. असे टोकाचे संघर्ष जे आहेत ते कोल्हापुरात अनेकदा पाहायला मिळाले असतील. त्यावेळेस जसे की जे स्वर्गीय शामराव पाटील असतील किंवा सदाशिवराव मंडलिक असतील, स्वर्गीय मंडलिक किंवा विक्रमसिंहराजे घाडगे, आणि आता हसन मुश्रीफ आणि संजय घाडगे ही आहे की आम्ही किती कोणी विरोधात असलं तरी ज्यावेळेस राजकारण हे समाजाच्या भल्यासाठी करतो किंवा जनतेचा सामाजिक विकास आपण दृष्टिकोन ठेवतो, त्यावेळेस अशा गोष्टी घडतात जिथं चर्चा होत नाही आणि मग गैरसमज होऊ शकतात. अशा पद्धतीने त्यांनी एक भावनिक पोस्ट करत कार्यकर्त्यांना आवाहन केलंय आणि गैरसमज दूर करू असं बोललंय. आणि आता पाहिलं आपण की या 3 लढती ज्या आहेत सध्या सोलापूर आणि कोल्हापूरच्या याच्यात, त्या आपण या व्हिडिओत पाहिल्यात. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी.